बनावट शालार्थ आयडी प्रकरण डॉक्टर पंकज साळुंखे व संतोष भोई यांना धमक्या मिळत असल्याचा दावा, कौटुंबिक वादाच्या जुन्या व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेल व बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पोलीस संरक्षणाने केली मागणी पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे डॉक्टर पंकज साळुंखे आणि त्यांचे सहकारी संतोष भोई यांना गेल्या काही दिवसापासून विविध अनोळखी क्रमांकावरून जे माराच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे। या धमक्यांची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि पुराव्याच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत डॉक्टर साळुंखे यांनी केली आहे। माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत। पंकज साळुंखे करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून। मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती। त्याच पद्धतीने काही लोक, उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत। त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी बिनधास्तपणे करा। पंकज साळुंखे तुमच्याकरता खंबीर आहे। आज सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंखे, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही। आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे जे सगळे मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत। ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी। दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते। मी येत्या सोमवारी सीपी साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम देणार आहे। जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे पीआय होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू। त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील। तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत, परंतु पंकज साळुंखे ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही। त्याला जे काय करायचं ते करावं। माझा विषय जो आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे। जय जय महाराष्ट्र।